स्त्री रुग्णालयामध्ये जिंतूर तालुक्यातील एक महिला, गर्भवती महिलाला तिथून रेफर करण्यात आला आणि त्या महिलाला परभणी जिल्ह्याचा जे महिला रुग्णालय तिथं त्याला ऍडमिट करण्यात आला. ती गर्भवती महिला होती आणि त्याचा बीपी जे लो झाला होता. लो झाल्यामुळं त्याला इथं असं सांगितण्यात आलं की त्याला नांदेडला रेफर करण्यात आलं म्हणून. आता रेफर करण्यात आला त्याच्यानंतर नातेवाईकांनी 108 ची जे ऍम्ब्युलन्स असती त्याला फोन केला. आसपास 5 वाजल्यापासून नातेवाईक फोन करत होते. 8 वाजेपर्यंत ड्रायव्हर म्हणत होते की मी येतो. मात्र ते ड्रायव्हर काही आला नाही आणि ते गर्भवती महिलाचा आणि तिच्या मुलाचा तिथं मृत्यू झाली, डेड झाली. आता आपल्या सोबत त्याचे नातेवाईक आहे, त्याचे पती आहे, काय नातेवाईक आहे, पण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे की हे सर्व काय प्रकरण का आहे. आणि आज चौकशी समिती जे उपसंचालक आहे ते सुद्धा इथं आलेले आहे आणि आपल्या सोबत त्यांचे नातेवाईक पण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. काय प्रकरण आहे? नाशिक आमचे हाजी इस्माईल कुरेशी जिंतूरचे यांचे भावजाई होते. त्यांनी मला फोन केला की मी पेशंट घेऊन आलो, तब्येत सिरियस आहे, तुम्ही दवाखान्यात या. मी दवाखान्यात ते आल्यावर मी पोहोचल्यानंतर ऍडमिट केलं. ऍडमिट करण्यानंतर सिस्टरचं माझा बोलणं झालं की त्यांनी म्हणे तब्येत सिरियस आहे, त्यांना श्वास घेतत नाही, कफ झालेला आहे, त्यांना इथून रेफर करावं लागेल नांदेडला. मॅडम ठीक आहे. तर मी म्हणलं मॅडम गाडी परत आणतो मी. तर म्हणले नाही आमची सिव्हिलची गाडी भेटेल, म्हणले 108 वर कॉल करा. 108 वर कॉल केलो मी, त्यांचं माझं सविस्तर बोलणं झालं. नंतर त्याच्यानंतर डॉक्टरना सुद्धा बोलले की त्यांचं दोघांचं माझ्या मोबाईलवरून बोलणं झालं. ते म्हणले 10 मिनिटांनी येतो, 15 मिनिटांनी असं आम्हाला घेऊन 8,500 पर्यंत खेळलं. त्याच्यानंतर मग मुलाचं पोटामध्ये ध्यान झालं. त्याच्यानंतर मग त्याने आम्हाला सांगितलं की असं झालं, तब्येत सिरियस झाली. त्याच्यानंतर अजून आम्ही 10 मिनिटाला कॉल चालूच होता. कॉल करताना ते मला मी गाडीत चालवू का तुम्हाला फोनवर बोलू, हे असे झालं. मग डॉक्टर म्हणलं ते असं बोलतोय. मग डॉक्टर अजून त्यांना बोलले की असं तो काय बोलतोय, अर्जंट आहे, अर्जंट. सर्व प्रकारे जे झालं ऍम्ब्युलन्स वाल्याचं, तर डॉक्टरला सुद्धा ते माहित होतं, डॉक्टर साहेबांना माहित होतं. आणि जे ऍम्ब्युलन्सवर जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर न आल्यामुळं ते ऍम्ब्युलन्सवाला मी नाही आलो. मला त्याने कबुली केली की मी 5:30 वाजेपर्यंत बसलेलो होतो आणि आम्हाला म्हणतो की मी गाडीत चालू का तुम्हाला बोलू, मी बाहेर गावी आहे असं म्हणलं मला. त्याच्यानंतर 10:30 वाजता 9:30ला ते आलं आणि 10:30ला ते ध्यान झालं मुलीचा बी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे की जे मृत्यू झाल्यावर जे डेड बॉडी होती तिथून काढण्याचा प्रयत्न केला म्हणून. ते आम्ही जेव्हा मध्ये गेलो, आम्ही आमचे नगरसेवक मी इम्रान खान, आम्ही मध्ये गेल्यानंतर त्याने आम्हाला म्हणले, मी त्यांना विचारलं बॉडी कुणाची सर, ते म्हणले दुसऱ्याची बॉडी, तुमची बॉडी नाही सर. मग ते जे ॲम्ब्युलन्सचे जे ड्रायव्हर होतं त्याचे पैसे पावती होती, ते म्हणले परवातीची पावती मृत्यू आहे, म्हणले तुमची नाही. मग डॉक्टर म्हणले दाखवणार, मला त्याला धरलं, ते आमच्या हातातून निष्ठून पळून गेला. मग डॉक्टर म्हणले बॉडी आमची नाही तर कुणाची आहे, नाही म्हणले तुमची नाही, जाऊ द्या म्हणले. आम्हाला वर्मा डॉक्टरला बोलत उभा टाकलो. वर्मा डॉक्टरने दिशाभूल केली आणि ती बॉडी बाहेर गेल्यावर त्याने आमच्या मुलांनी बॉडी पकडली, ती आमची बॉडी निघाली. त्याच्यानंतर वर्मा साहेब मला येत या बॉडी तर आमची, तुम्ही आमची गद्दारी का गेली. पण नेमकं ते बॉडी तिथून काढण्याचा प्रयत्न का करत होते? त्यांचा प्रयत्न काय आम्हाला काय माहित, तेव्हा आम्हाला हेच माहित नाही की ते आम्ही नातेवाईक असताना आम्हाला त्यांनी सांगितलं नाही की आम्ही पोस्टमॉर्टम न्यायला का, त्याचं सांगण्याचं काम आहे ना. आम्हाला वाटलं की आता परवाती म्हणून आम्ही जाऊ दिलं. ह्याचा उद्देश काय होता की बॉडीला जाळायचा प्रयत्न होता का, ते मुस्लिम समाजाची बॉडी होती, पार्वती का दिलं त्याच्यावर नाव चिठ्ठीवर. आमचा उद्देश त्याने आम्हाला न्याय भेटणार. आणि डॉक्टर डॉक्टर आहे, त्यांना निलंबित करावं, सस्पेंड करावं आणि त्याला हातकड्या घालून गुन्हा दाखल करून त्यांना झालं. 5वर गुन्हा दाखल झाला. वर्मा डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला तरी बी वर्मा डॉक्टर इथं फिरत आहे खाली. आपल्यासोबत जे महिलाचा मृत्यू झालेला आहे तिचे मिस्टर आपल्यासोबत आहे, पण त्यांच्याशी भी चर्चा करो. दादा क्या मांगनी है आपकी, जिस तरह से आपके घर वालों की वहाँ पे डेट हुई है, क्या कहना चाहिए? हमारी मांगनी है कि डॉक्टर वर्मा पे कड़ी से कड़ी कार्रवाई हो, उनको हथकड़े डाल के अटक कर। अच्छा, क्या लगता है? इतना हो के भी हमारे साथ इतना ये करके भी आज भी वो सिविल में हॉस्पिटल में फिर। अच्छा, अभी आपकी जो तो यहाँ पे मीटिंग हुई, सीएस थे, डीडी मैडम थे, उनसे क्या बात हुई और क्या बोले उन्होंने हमको बोले तुम्हारा जो लिख के दिए हमने जो हमारे, तो उन्होंने बोले देखेंगे, बोले उन पर कार्रवाई होंगे, बोले ऐसे
चौकसी आश्वासन करे। दिए उन्होंने, चौकसी करे। अच्छा। बोले उन्होंने। अब उसके बाद में जो है बाकी जैसे एम्बुलेंस के ड्राइवर हो गए, इनके उन पे गुना कार्रवाई दाखिल हो गए गुना ना? दाखिल हुए, उनको कार्रवाई होना, उनपे भी अटक होना, उनकी भी, उन्होंने भी बहुत ये करे, यानी की कारवाईची मागणी करते आहे. मांग नहीं करते। ते आपल्या सोबत होते जे महिला मृत्यू झालेली आहे, त्याचे नातेवाईक होते. आता प्रश्न हे पडलेला आहे, पूर्ण जिल्ह्याचे लोक जे होतं सध्या पूर्ण जिल्ह्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच घटनाची चर्चा सुरू आहे की एक अँब्युलन्स आणि डॉक्टर, अँब्युलन्स असते जीव वाचवण्यासाठी कोणाचा. जर एखादा पेशंट कुठे अपघात झाला किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला जर एखाद्या दुसऱ्या हायर सेंटरला त्याला पाठवायचं असेल, त्याला अँब्युलन्स लागते. आता अँब्युलन्स वेळेवर आली नाही म्हणून एक महिलाचा आणि त्याच्या मुलाचा इथं मृत्यू झालेली आहे. ठीक.